लागेल आणि चांगल्या भागीदारीची चांगल्या पार्टनरशिपची आता गरज आहे। क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाला ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आदित्य सावंत मात्र 6 बॉल हाताळले आणि त्या 6 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा खर्च करून 4 विकेट्स मात्र त्याने मिळवल्या। काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, जबरदस्त गोलंदाजी। आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला। धावफलकावरती धावा 5 गडी बाद 13 धावा। ज्या प्रकारे पत्त्यांचा बंगला कोसळावा तशाच प्रकारे इथून मात्र विकेट गमावलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमनं। पाहूया आता एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे, ती पार्टनरशिप डेव्हलप करतील का हे दोन्ही फलंदाज। राहुल पाटील अजय पाटील यांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल। गोलंदाजी मार्गावरती ओव्हर नंबर 3 मध्ये राज येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। पाहूया राज आता इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी करणार आहे। राज तयार झाला आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी। ओव्हर द विकेटनं पंचांच्या डाव्या बाजूनं राज इथून मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला। पुढचा बॉल ओव्हर नंबर 3 मधील। चला भरपूर वेळ घेत आहे कोंबडभुजे संघ। आयोजकांकडून काही सूचना आल्यात, त्या सूचनांचं आता आपण पालन करणं गरजेचं आहे। वेळ कमी प्रमाणामध्ये खर्च करायचा आहे। बॉल तयार, पुढचा बॉल ओव्हर नंबर 3 चा पहिलाच बॉल। काय बॉल होता, परंतु पंतांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तिथे मात्र एक्स्ट्रा रन्स त्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात। वन बाउंडची ताकीद देखील या गोलंदाजाला दिली जाते। बॉलर पुन्हा एकदा तयार होतो आहे। राज क्वालिटी आणि क्लिअरिटी उत्तम दर्जाची देणारं म्हणजेच 24 लाईव्ह इव्हेंट्सचे यूट्यूब चॅनल आणि त्याच चॅनलच्या माध्यमातून आपण सध्या ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय। घर बसल्या जे प्रेक्षक आमचे ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्या सर्वच प्रेक्षकांचा आम्ही या किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। यावेळेला देखील फटका ऑन साइडला खेळला, बॉलच्या मागे फिल्डर धावतात। ओ माय गॉड, इथे घडतंय काय, मोये 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 आणि बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतात 4। येतो हा नशिबाचा चौकार। इंडिया गेटच्या मधनं 2 पायांच्या मधून हा बॉल फरार झाला आणि तिथे मात्र मिस फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात। 4 धाव्यांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात। धावफलकावरती धावा 18 धावा। यावेळेला लाईन पाहावी लागेल आणि पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे। जो टप्पा या गोलंदाजाला हवा होता तो टप्पा आता इथून मात्र मिळत नाहीये आणि हा बॉल बॅटरने सरळ सोडून दिला। व्हाईट बॉलची संख्या। पुन्हा एकदा बॉल तयार, फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, अनस्टॉपेबल अनबिलेबल सर्वात सेफ आणि देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। इट्स आउट ऑफ द पार्क। षटकार जबरदस्त दे धडक बेधडक हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती खडे खडे बॉलला फेकून दिला। हा ऍक्शन रिप्ले होता या फटक्याचा आणि या बॉलला लॉफ्ट केल्या। 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला। राजवरती आता इथून मात्र हल्ला चढवला जातो आहे। पुन्हा एकदा बॉल तयार झाला। राजच्या स्पेल मध्ये अजूनही मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। राज तयार, यावेळेला बॅकफुटला गेले आणि त्यानंतर पुलचा फटका। पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात। बॅट्समन आता आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच राहुल पाटील, सबसे कातिल राहुल पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त वैयक्तिक 7 बॉल आणि 16 धाव्यांची झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या बॅट मधून। ज्या वेळेला टीमला धावांची गरज असते, ज्या वेळेला एक मोठा धावांचा डोंगर इथून मात्र रचायचा आहे, त्या मुवमेंटला मात्र राहुल पाटीलच्या बॅटमधून धावा बरसतात। मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ दाखवला जातोय। राहुल पाटील एक नाव राहुल पाटील म्हणजेच बैलगाडा शर्यतीतील भरपूर मोठं नाव आहे, परंतु क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये हा ब्राह्मण करवले गावचा राहुल पाटील आता या मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करतोय। दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि जर का आपण बघितलं तर महाराष्ट्रातील नंबर 1 चा ब्रँड जागृती स्पोर्ट्स देखील सर्व ओनर म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं।
आणि काय खेळ दाखवतात राहुल पाटील. बॉल तयार, फटका हवेत, मिस्टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो. वॉटर रनिंग, काय रनिंग आपल्याला पाहायला मिळाले. काय वेगाने धावला बॅटर राहुल पाटील. जबरदस्त रनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च धाव्यांवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो आहे राहुल पाटील यांना. दरम्यानचा पुढचा बॉल. बॉल तयार, यावेळेला देखील बॉल हवेत खेळला. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहेत. बॉलच्या मागे फिल्डर धावतात आणि या मोमेंटला पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील इथून मात्र बदल आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 35 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. चला अजूनही मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. चला नेक्स्ट मॅच. विनंती आहे टॉससाठी आपण यायचं आहे. महेश स्पोर्ट्स शेलगर त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान बोरले, दोन्ही टीमचे कॅप्टन. आता टॉससाठी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. आमच्या टॉप्स का बॉक्स कक्षामध्ये इथून मात्र टॉस केला जाईल या 2 टीमच्या दरम्यान. 6 बॉल बाकी आहेत. 9 बॉल 20 या धावसंख्येवरती राहुल पाटील सध्या बॅटिंग करतो. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून साकारण्यात येतो आहे. बहारदार फलंदाजी करत असताना पाहूया आता या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील. चला टीम मीटिंग घेऊ नका अंपायर, तिथे मात्र कॉल करायचा खेळाडूंना. 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉलमध्ये किती मोठे फटके इथून मात्र सजवले जातील हे देखील बघायचे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. 14वं वर्ष यंदाचं जर का आपण बघितलं तर या स्पर्धेचं 14वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफीचं दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची चांगली साथ या स्पर्धेला लाभत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे करण कोळी. सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. पाहूया करणच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र रन थांबवल्या जातील का. करण तयार, करणचा पहिलाच बॉल, फटका फसला. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे मात्र रनिंग कॅच घेत असताना कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा बॉलर का दिल तुटा आणि इथे मात्र जीवदान मिळालंय या बॅटरला. या जीवदानाचा आता कितपत फायदा उचलला जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु स्ट्राईक इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जागृती स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, जागृती स्पोर्ट्सचे ओनर राहुल पाटील. बॉलर तयार, स्ट्रोक चांगला आहे. वाव, फुटवर्कचा चांगला वापर. बॉल चाललाय सीमा पार. बॉल करतोय हवाई सफर आणि येतोय हा समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल, अनबिलिबल, मॅक्झिमम स्ट्रोक 6 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. हँड अँड कॉम्बिनेशन जर का आपण बघितलं तर अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळते. मनगटाच्या ताकदीचा वापर इथून मात्र केला गेला आणि 10 बॉल मध्ये आता 26 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज राहुल पाटील. जबरदस्त खेळी. 2 ओव्हर मध्ये फक्त 13 धावा होत्या, परंतु आता पहा 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर. बॉल करतो हा वाई सफर. टाटा बाय बाय. बॉल सीमा पार. राहुल पाटील नावाचा हा ब्रँडेड आणि धमाका षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय फटका सजवला. वाव, काय टायमिंग आहे. पहा ताकदीचा किती प्रचंड वापर इथून मात्र केला गेला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत राहुल पाटीलच्या बॅटबॉलने आणि ते खेळतायत वैयक्तिक 11 बॉल 32 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. या डेथ ओव्हर मधील शेवटच्या षटकातील अजूनही मात्र 3 बॉल बाकी आहेत.
हे 3 बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज करण कोळीवरती मात्र अक्षरशः तुटून पडलाय. फलंदाज राहुल पाटील घाम फोडलाय गोलंदाजाला. अक्षरशः मात्र इथे हल्ला बोल केला जातो या गोलंदाजावरती, परंतु गोलंदाज मिळालेली संधी त्या संधीचं आता त्याला देखील सोनं करावं लागेल. पाहूया इथून मात्र कमबॅक केले जाईल का. गोलंदाजाच्या माध्यमातून बॉलर तयार झालाय. ओव्हर द विकेट न दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला 3 अन रो लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स बाय राहुल पाटील. जबरदस्त खेळ दाखवला जातो. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. राहुल पाटील आणि राहुल पाटील नावाचा जज्बा आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये चारही दिशेला घुमत असताना काय फटकेबाजी. 12 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. अर्धशतकापासून अजूनही 12 धावा दूर आहे फलंदाज राहुल पाटील. पाहूया अर्धशतक कंप्लीट होईल का. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल तयार झाला पुन्हा एकदा करण कोळी. या वेळेला लगातारच्या 4 बॉलवरती 4 षटकार. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग राहुल पाटील. एक वेगळ्याच प्रकारचं वादळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना आपल्या दर्जेदार फटकेबाजीने इथे मात्र जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना आनंद देत असताना एन्जॉय करत असताना फलंदाज राहुल पाटील धावफलकावरती. चला बोरले आणि त्याचबरोबर शेलगर टीम कॅप्टन लवकरात लवकर यावं. पण शेलगर टीम बोरले टीमचे कॅप्टन आणि शेलगर टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे आपल्याला. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 44 वरती खेळतोय बॅट्समन राहुल पाटील. आता त्याला अर्धशतकासाठी 6 धाव्या हव्यात आणि अभिनंदन असेल बॅटिंग करणाऱ्या ब्राह्मण करवले या संघाचा. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल आहे आणि या बॉलवरती आता बिग हिट जर आला तर अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळेल. ओ माय गॉड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र अर्धशतक ठोकतोय राहुल पाटील. मॅन फ्रॉम क्रिशा 11 ब्राह्मण करवले आहे. एकदा बॅट हवेमध्ये उंचवायची आणि आमचं अभिवादन स्वीकारायचं आहे. काय बॅटिंग दाखवली जाते आणि जागृती स्पोर्ट्स या बॅटचा ब्रँड दाखवला जातोय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. काय खेळ दाखवला जातोय स्क्रीनवरती दाखवला जात आहे. राहुल पाटील यांना जबरदस्त खेळी. लगातारच्या 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकत इथून मात्र अर्धशतक कंप्लीट केलं या स्पर्धेमध्ये. किंजल स्पोर्ट्सचा आदर्श ट्रॉफी अक्षरशः आपल्या बॅटिंगने गाजवली. पहा सागर सर 2 ओव्हरमध्ये अवघ्या धावा होत्या 13 आणि तदनंतर काय बरसलाय. राहुल पाटील जी कॅच ड्रॉप झाली ती कॅच पहा त्या फिल्डरला किती महागात पडली आणि कॅच सोडल्यानंतर इथे मात्र वेगळ्याच प्रकारचं बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. राहुल पाटील यांच्या माध्यमातून जबरदस्त टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला टॉस करतोय आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन शेलगर कॉल करतील. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. सो शेलगर टीमने टॉस जिंकले.